कुरगांवकर भाई काय विषय काय? खरं म्हणजे आज आम्ही मावसवाड्यार येयल्यात चारयांच्या घराच्या वयर. तुमकां दिसता आसतली एक हयसर एक प्रोटेक्शन वॉल बरी आसा आणि ती सेफ सायड आसा. पण ही जी जागा हयसून आहा नेमकी ही रस्तो खचलेलो आसा, हयसर हे चिड्डलेलो आसा, नजरेक येता. बरेचशे पावसाचे पाणी हे भितर ऑलरेडी वयता, त्याच्यामुळे त्रास आहा. पण एक रिस्क आहा कित्याक ही सगळी माती असल्यामुळे कोसळपाचे चान्सेस खूप जास्त असतात. सो खरे म्हणजे लक्ष दिवपाची गरज आसा. इमिजिएटली प्रोटेक्शन वॉल बांधपाची खूप गरज आसा. ह्याच्यासाठी मी डेप्युटी कलेक्टराक एक आव्हान करते, एक रिक्वेस्ट करते. तुमकां ऑलरेडी पत्रव्यवहार यांच्या गावातल्या म्हणजे वाड्यावयल्या लोकांनी केलेलो आसा, इवन म्युन्सिपाल्टीक, पण अजूनपर्यंत काय जावंक ना. सो लक्ष डेप्युटी कलेक्टरान स्पेशली घालचे आणि हो प्रोटेक्शन वॉल इमिजिएटली आणि तत्पूर्वी ॲटलिस्ट हेवी गाडयो येतात त्याच्यासाठी ते रस्तो ह्यो बंद करपाची खूप गरज आसा. हयसर प्रत्यक्ष येयल्यानंतर जे तुमकां फील जातले ते वेगळे आसा. सो म्हाका दिसता नाजाल्यार काय ते नाहक बळी पडटली. ही आमची जी घरां आसात आमच्या चारी बांधवांची, हांकां खूप त्रास जातले. घरात ती रावतात सगळीं जाणां. ऑलरेडी सध्या पाणी वयताच, मागीर माती वयतली खूप आणि रस्तोय ब्लॉक जातलो. किती झालं? हरशी हय जो रिटर्निंग वॉल आहा, सरान सांगला त्या प्रमाणे अर्धी रिटर्निंग वॉल हांगासर बांधलेली आहा. उरलेली जी रिटर्निंग वॉल आहा ही खरी काळाची गरज आहा. आणि ह्या आम्ही मिडियमाच्या माध्यमांतून एक डेप्युटी कलेक्टर आणि ह्या सरकारी यंत्रणांक आम्ही एक सांगूंक सोदता की हेचेर हो जो रस्तो खचलेलो आहा हेचेर कितें तरी बेगिनांतल्या बेगीन एक्शन जावची. कारण येणाऱ्या काळात